कशी दिले खेकडे? 400 रुपये. 400 रुपये का जोडी? 400 रुपये जोडी. हे बघा किती खेकडे, एवढे पकडले आम्ही आता ओढ्यामध्ये. बाजार में भी अच्छी जोड़ी 300 रुपये जोड़ी. दुसऱ्यांदा मी आलो इकडे अमरावतीचं मार्केट जे शुक्रवारी भरतं ते कव्हर करायला. दुसऱ्यांदा सुद्धा एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला आहे आणि आज पण आपला जो प्रोग्राम आहे तो बहुतेक चौपट होणार आहे. पाऊस बघा कसं मुसळधार सुरू झाला एकदम. कॅमेरा जो आहे तो प्लास्टिकमध्ये इथं ठेवला आहे आणि त्यासोबत रेनकोटच्या आतमध्ये पण पकडला आहे जेणेकरून तो ओला होऊ नये. छतरी हमारी प्रॉब्लम दे रही है. मेन जो हमारी चीज़ थी वही बहुत प्रॉब्लम दे रही है. अभी हो गया ना, हो गया कुछ तो अरेंजमेंट कर दिया. कम से कम थोड़ी देर पे चल जाए ना. इतने बारिश में मार्केट लगा आहे. नाव काय तुझं? कोणते व्हिडिओ बघितले माझे तू? वामचा. काय बघितलं त्याच्यामध्ये तू? मरळ. वामच्या याच्यामध्ये मरळ बघितले. हा बरोबर. वाम पकडताना मरळ मिळालेली ना. लावलं नाही दुकान अजून? आता लावताय. पावसामुळे उशीर झाला वाटतं. चिलापी बहुत बड़े बड़े है ना. चिलापी कैसे किलो है? 120 रुपये किलो. चढ़नी की मछली पकड़ने गए थे ना, मिर्गल उधर बहुत थे. ये ऐसे ही मिर्गल उड़ रहे थे बहुत. इतवारा बाजार में भी अच्छी बाजार है, छोटा सा है. अरे भैया खेकड़े कैसे थे? 300 रुपये किलो जोड़ी. 300 रुपये जोड़ी. जोड़ी 300 रुपये जोड़ी बोल रहे क्या? हाँ. इतना कहाँ महंगा रहता है क्या श्रावण में? हाँ क्या म्हणताय? अच्छा आपकी वजह से फोटो खींच. नर चाहिए लेडी हो, मादी नहीं चाहिए. क्यों ऐसा? खाने में नर 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 मादी एक बच्चे देती है, एक बच्चे नहीं देता. नहीं वो तो पता है. नर क्या तुम्ही हे घेताय का? मेल घेताय खेकडे का बरं असं? हाँ अंडे पे रहती फीमेल इसलिए, लेकिन मेल से ज़्यादा टेस्टी फीमेल रहता है. कशी दिले खेकडे? 400 रुपये. 400 रुपये का जोडी? 400 रुपये जोडी. लहान मोठे सगळे? मोठे मोठेच आहे का? 400 रुपये. अच्छा किती भरतात जोडीमध्ये? 1 किलो भरतात? होता 1 किलो. अच्छा. हे बघा हे पूर्ण जी ही लेन आहे ना सगळी खेकड्यांचीच लेन. आणि सगळे खेकडे जे आहेत ते जवळपास अर्धा किलोचे खेकडे, म्हणजे साधारण 1 किलो खेकडे 400 रुपयामध्ये बसत आहेत. 2च खेकडे बसत आहेत. श्रावण आहे त्यामुळे भाव जरा कमी आहे. श्रावण संपला की खेकड्यांचा भाव सुद्धा भरपूर वाढतो इकडे. अच्छा हे खेकडे आता भरलेले असतात का? याच्यामध्ये चरबी वगैरे असते भरलेली पूर्ण? भरपूर जास्त आहे त्यावेळेस जास्त आहे. म्हणजे हे कसे पकडता तुम्ही? ते टोकरी लावता का हाताने? गांडूळ आताडी? अच्छा छिद्रामध्ये हात घालून पकडता. साईज पण खूप मोठी मोठी आहे खेकड्यांची. जबरदस्त. आपलं नाव काय? पवन डाहे. पवन डाहे. तुमचं? गणेश पारिशे. शुक्रवारचं मार्केट आहे, अमरावतीचं मार्केट. तुम्हाला जर खेकडे भरपूर आवडत असतील तर फारच मोठे मोठे खेकडे तर तुम्ही अमरावतीच्या मार्केटमध्ये येऊ शकता. शुक्रवारी हे मार्केट भरतं साधारण संध्याकाळनंतर ना, साधारण 3-4 नंतर हे मार्केट भरतं. आपले सबस्क्रायबर भेटलेत बघा. नाव काय आपलं? निखिल जोडे. निखिल जोडे. निखिल जोडे भेटलेत. आणि इकडे कुठे राहिला? इकडे अमरावतीवर फिश घ्यायला. श्रावण नाही पाळत तुम्ही? आम्ही पण नाही पाळत. म्हणजे इकडे अर्थातच एवढे लोक जे दिसत आहेत त्यातल्या कोणीच श्रावण पाळत नाही, बरेच लोक आहेत. आणि काय घेतलं मग? घ्यायला चाललं. अच्छा थँक्यू. येईल थोडासा वेळ लागला, 8-10 दिवसात येईल. हां चल येऊ मग. सुकी मासोळी, सुकी नाही भाजलेली मासोळी सुद्धा तुम्हाला मिळेल वाट्याने इकडे. कसं वाटा आहेत चाचा? 20 रुपये. 20 रुपयाला वाटा आहे. हा जो वाटा दिसतोय भाजलेली मासळीचा. गावरान कोंबडे सुद्धा येते बघा. सगळे कोंबडे आहेत. एखादी कोंबडी दिसते. 600 रुपये. 600 रुपये किलो. इसको जापानीज क्विल भी बोलते हैं. सफ़ेद भी रहता है उसमें. कैसा है भाई बटेर? 60 रुपये जोड़ा. 160 रुपये जोड़ा. साधारण किती ग्रॅमचे असतील? 150-100 ग्रॅम रहेगा ना. अच्छा. मरल क्या भाव? मरल 500 रुपये किलो. मरल है 500 रुपये किलो. हाँ
हाँ कतला रोहू क्या भाव आहे? 360 रुपये की. 360 रुपये किलो. हा बघा हा गळ आहे, वामच्या पोटात मिळतात. जेव्हा वाम कट करताना त्याच्या पोटामध्ये मिळतात हे गळ. हे बघा एवढ्या पावसामध्ये सुद्धा आता इकडे दुकान लावत आहे. आजचा व्हिडिओ फारच अवघड होतो शूट करणं पावसामुळे, आणि इकडे जे लोक आहेत त्यांनी जे सहकार्य केलं ते फक्त इंदलमुळे केलं. इंदलची पण दुकान आहे इकडे भाजीचं, आणि त्याचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे भैयाजी फिशिंग. त्याचं नाव तुम्हाला इकडे साईडला मिळेल आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते एकदा त्याचं चॅनलसुद्धा चेक करा. त्याच्या चॅनलवर पण भरपूर मरळीचे आणि फिशिंगचे भरपूर व्हिडिओज असतात. तर प्लीज तुम्ही एकदा याचं चॅनल चेक करा, आणि जर व्हिडिओज आवडले तर प्लीज़ सब्सक्राइबसुद्धा करा. तो आप वीडियो को शेयर करो और फॉलो जरूर करो. मुझे भी साथ में फॉलो करो. हाँ नहीं, इसी को फॉलो करो. और ये चले हम जंगल की तरफ. मत डर, गिराऊंगा नहीं. नहीं गिराऊंगा नहीं, दोनों गिरेंगे. अरे वो भंडारा में क्या बड़े बड़े डुक्कर है, इससे साइड में घूमते यार. जंगली डुक्कर, कोई दिक्कत नहीं. ना कुत्ते उनको कुछ करते, कोई छेड़ता भी नहीं, कुछ नहीं, छेड़ते भी नाही. बस इथून पहिले जायला लागतं. अच्छा इथनं पाय पाय जायचं का? राहू दे रस्त्यातच गाडी अशी. ठीक है, ओढा है बंधारा, बंधारा, पाट बंधारा. हाँ हाँ यही जाना है. अरे एक मछली आहे इधर, मासळ आहेत ना. हे खेकडे बारीक बारीक बेडूक. हा बघा आज लहान खेकडा आहे, हे लहान बेडूक आहे, हे लहान मासे आहेत. अच्छा याच्या कोपऱ्याला बघायचं का आपल्याला? आज जायचंय. चल ना तू आगे चल ना. अपनी आखिरी सांसें गिन रहा है. नहीं नहीं, अरे आत्महत्या मत कर बाहर कूद के. जा भाग इधर से. हाँ ये देख क्या है, वो मरल के लिए अच्छे खेकडे. वो बिबट्या घूम रहे ना इधर. इकडे रानडुक्कर, बिबटे. हल्ली आता एक 3-4 दिवस झाले इकडे कुत्रे नेलेत, 5-6 कुत्रे. त्या 2 बिबट्यांनी पळून नेलेत. आपण जरा व्यवस्थित राहावं लागेल. वो हस्बैंड लोग भी अपनी वाइफ का फॉर्म भर रहे, लाड़की बहन करके. पर हस्बैंड लोग भी भर रहे, वो मैं बोल रहा हूँ, पति भर रहा है. नहीं बाकी सब ठीक है, भाई ने भरा तो ठीक था. हा ओढा आहे बघा इकडे, वाल आहे बघा. नाही पण ही हा नाही नको आहे आपल्याला. गिळंदी व्हाईटवाला 1 हात खेकडा गिळंदी आहे बघा. ही गिळंदीच आहे बघा. हे नको आहेत आपल्याला. व्हाईट आहे पण हे नको आहेत आपल्याला. पकडलिया. गिळंदी पकडायला गेलो आणि यांनी काळा खेकडा पकडला बघा इकडे. हा मिळाला खेकडा. साईज दिसते रे खेकड्याची. तर नाही तरी लहान खेकडा पकडलाय बघा. मोठ्या खेकड्याने लहान खेकडा वरती तिथं बघा. हा लहान खेकडा पकडलाय. काळ्या खेकड्याने पांढऱ्या खेकड्याची शिकार केली. की एक तर काळा खेकडा मिळाला आपल्याला, म्हणजे आपण 200 रुपये कमवले. 400 रुपये जोडी नव्हतं खेकडे. कोणसा आहे? नहीं ये गिळंदी है. गिळंदी है. हाँ ये छोटे से नहीं चाहिए अपने को. नहीं चाहिए नहीं, मैंने खुद पकड़ा. अच्छा ये अगर वो हम लोग वो पहाड़ पे पकड़ते थे ना, मुठे किंवा गिळंदी. जा आज तेरा जीने का दिन है. मेरा पैर. उसका जीने का दिन है, मेरा मरने का दिन है आज. कदम बढ़ाए जा, कदम बढ़ाए जा. कुठे मोठा आहे का लहान आहे? चल लवकर बाबा. चालते, ही साईज पण चालते आपल्याला. लहान मोठे सगळे चालते. 2 मिळाले. बरीच मजा येते. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आपला जो आवडता व्हिडिओ होता, म्हणजे खेकडे पकडायचा व्हिडिओ, तो आज आपण परत करतो. खूप अशा जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. आणि आज आपण एक चांगलं काम केलं की अमरावतीवरनं खेकडे घेतले नाही. एवढे महाग खेकडे आपल्याला तर परवडले पण नसते. आणि इकडे आपल्याला बघा थोडीशी मेहनत घेतली आपण, आणि आपल्याला खेकडे मिळाले. मादी मिळाली बघा केवढी आहे. ठीक आहे ठेव. ही साईज ॲक्च्युली आपल्याला हवी होती आणि त्याच मिळत आहेत. अरे हो ये. अच्छा एक और मिला देखो. कुठं वर मग चल मग तिकडे जाऊ ना. या ऐसे गवत में जाना पड़ता. तो चलेगा ना, अच्छा हो जाएगा ना व्हिडिओ. और चला मग चला भाऊ. 400 रुपये जोडी म्हणजे परवडण्यासारखं बिलकुल नव्हतं. तेवढं बजेट तर नव्हतं आपलं. तेवढे मोठे 2 किंवा 3 खेकडे तरी येतात किलोमध्ये, त्यामुळे आपण घेतले नाही ते विकत. त्यापेक्षा थोडीशी अशी मेहनत घेऊया म्हटलं, मजा पण येईल, व्हिडिओ पण आपला छान बनेल, आणि असं रानामध्ये कुकिंग करायची मजा सुद्धा येईल. तर आपण पकडलेत आता खेकडे, 4-5 खेकडे पकडलेत. आणखी थोडे पकडूया. इकडे पाय ठेवायला भरपूर अवघड पडते, म्हणजे एक तर रबराचे बूट असल्यामुळे ग्रिप पकडत नाहीये. शेवाळ भरपूर आहे दगडांवर, आणि आपल्या लेफ्ट पायाला अजून बरं व्हायला बराच वेळ आहे. ॲक्च्युली खेकडे पकडायची म्हणजे त्याला पकडायची ही पद्धत नसते. तन्वीरने जसं पकडलं ना ती खरी पद्धत आहे. पण आपल्याकडे त्याची पूर्ण व्यवस्थित प्रोफाईल दिसावी, त्याचे नांगे दिसावे म्हणून मी त्यांना मागून पकडतो, म्हणजे तुम्हाला ते खेकडे व्यवस्थित दिसावे, त्याची साईज वगैरे व्यवस्थित दिसावी म्हणून. काय आरामशीर येतात खेकडे, मस्त आहे बघा. साईज बघा, जबरदस्त साईज आहे. अशा प्रकारे बघा थैली भरून आपण खेकडे पकडले आहेत. बघा केवढे आहेत, बापरे बापरे. नंतर दाखवतो तुम्हाला. बघा जबरदस्त. तर अशा प्रकारे आपण जवळपास अमरावतीच्या हिशोबाने 2-3 हजार रुपये कमवलेत. सब्र का फल मीठा. अभी और हमको ये खतरनाक जो रास्ता है वो गाड़ी तक पार करना है. लगभग 1 किलोमीटर का रास्ता है. अभी चल के जाएंगे गाड़ी पे से, और गाड़ी से थोड़ा और आगे जाएंगे सीधा जंगलों के बीच. तो ये है खतरनाक रास्ता. छान पाणी. बॅगीचंच वजन एवढं होतं बापरे. दरवेळेस
मागे पडतो आपण. अब चिल्लाना यार, नहीं देर से नहीं चिल्ला रहा था, उड़ गया. हे धामीन नाही, दिवड म्हणतात त्याला. पळाला पळाला. खेकडे दाखवतो तुम्हाला आता मी. हे बघा किती खेकडे, एवढे पकडले आम्ही आता ओढ्यामध्ये. कामच झालं. एवढे खेकडे जर आपण इकडनं घेतले असते ना अमरावतीवरनं, 2-1 हजार रुपये तर सहज लागले असते मला वाटतं. आणि साईज पण बघा काय जबरदस्त साईज आहे. ॲक्च्युली लांबून दाखवत होतो म्हणून दिसत नव्हता. ताजे खेकडे मेन म्हणजे एकदम आत्ताच फ्रेश पकडलेले सगळे, त्यामुळे एवढे टवटवीत दिसत आहेत. ॲग्रेसिव्ह पण आहेत आणि ॲक्टिव्ह पण आहेत. जी मोठी साईज आहे ना ते 4-5 घेणार आहोत. भरपूर आहेत, एवढे नाही लागणार. आपण 2 जणांमध्ये कुठे खाणार. संभा आणि किशोर नाही खाणार आहेत, तर आपण 4-5 फक्त आपल्या कुकिंग पुरता करूया. हे खेकडे अशा प्रकारे तोडायचेत ना आपल्याला. फक्त वरची कवटी तेवढीच काढायची, बाकी आपल्याला नांगे बिगे सगळं साबूत तसेच ठेवायचे. ती फक्त जाळी रे ही साईडची. हां तेवढीच बस काढ, बाकी काय नको करू. वो कुछ भी करो पर वो पिला संभाल के रखना, बहुत इंपॉर्टंट आहे. वो मांदा आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. आणि ती साईडची जी जाळी तेवढी आपल्याला फक्त काढून घ्यायची आहे. आणि थोडं धुवून घेऊया यांना, जरा व्यवस्थित जरा घासून धुवून घ्यायचे त्यांना. हा मांदा आपण तसंच ठेवला. हा मांदा आपण मॅरिनेशनच्या मिक्सरमध्ये घालणार आहोत, त्याच्याने याचं मॅरिनेशन खूप मस्त होणार आहे. ॲक्च्युली हे इथं ठेवायची गरज नाहीच आहे. याच्यावर आपण मागच्या वेळेस बारीक कोळसा ठेवला होता, असा लवकर काम झालं होतं आपलं. हा कोळसा जळेल आणि हा कोळसा मग आपण खाली टाकूया. आता कोळसा जो आहे ना थोड्या वेळ जळून देऊया. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपला कोळसा जो आहे तो जळतोय. तो जळाल्यानंतर टाकूया त्याला खाली. कोळसा दिसत असेल तुम्हाला बघा, खालून लाल लाल व्हायला लागलाय, जळायला लागलाय कोळसा. दुसरा पण कोळसा जळालाय, तो पण टाकून देऊया खाली. सगळीकडे काळोख पसरला एकदम. हे चिकन आणलं होतं आपण, त्याला मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊया. याच्यामध्ये बऱ्यापैकी धना पावडर होती. याच्यामध्ये आपण आता चिकन फिश रोस्ट मसाला तो घालूया. ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या. याची पब्लिसिटी मी म्हणजे पेड प्रमोशन वगैरे काही नाही आहे. हळद घालूया, मिरची पावडर, खरी बार्बेक्यूची जी चव आहे ना ती पेपर पावडरमुळेच येते. आता मीठ घालूया, आलं लसूण पेस्ट, दही मिक्स करून घेऊया. वा वा वा, काय मॅरिनेशन तयार झालंय बघा. यात एक विशेष गोष्ट आपण टाकणार आहोत, ती म्हणजे खेकड्याचा जो मांदा होता ना तो मांदा डालेंगे. खेकड़े का मांदा मैरिनेशन में पहली बार ऐसा किसी ने किया रहेगा. अपने को मांदा चाहिए, बस वो चरबी आहे ना. तर अशा प्रकारे याच्यामध्ये मांदा आपण घातला, मिक्स केलाय. मिक्स नाही केला, आता मिक्स करणार आहोत. वेस्ट नाही जाऊन द्यायचं. मेन जी खेकड्याची टेस्ट असते ती याच्यामुळेच असते. हे बघा काय मस्तपैकी रोस्ट मसाला तयार झाला. आता मस्तपैकी याला आपण चिकनवर लावून घेऊया. तर त्याला आपण ऑलरेडी कट केलंच आहे, चिरा पाडलेच आहेत. हे चिरा पाडून घेतलेत आपण, याच्यामध्ये मसाला मुरेल म्हणून. म्हणजे कॉमन गोष्ट आहे, नेहमीच करतो आपण, तर तेच इथे पण केलं. याच्यामध्ये मस्तपैकी मसाला आपण असा भरणार आहोत. मसाला 1 नंबर तयार झाला. म्हणजे पहिल्यांदाच आज मसाला आपण नेहमी तयार करतो, पण आज जरा जास्तच चांगला तयार झाला. हे बघा अशा प्रकारे आपले चिकन लेग जे आहेत, चिकन रान चिकन लेग मस्तपैकी मसाला लावून झालेत. याला थोड्या वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. आता हा राहिलेला मसाला जो आहे तो खेकड्यांवर टाकून घेऊया आपण. बस असा मसाला सर्वत्र लावून घ्यायचा आहे खेकड्यांना. मला माहिती आहे आता हे बघितल्यावरच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, कारण की माझ्याही सुटलंय. याचा जो खमंग सुगंध येतो ना याचा मॅरिनेशनच्या मसाल्याचा, अरे पाय काय तुटतंय, तुटू नका रे. भरपूर खेकडे आहेत, पण ते आम्ही ठेवून दिले आता उद्यासाठी. एवढे आपल्याला नको आहेत. आता याला ठेवूया 15-1 मिनिटं ठेवूया. तोपर्यंत आपला कोळसा सुद्धा जळतोय आणि मग मस्तपैकी याला रोस्ट करूया. कोळसा मस्तपैकी पेटायला लागला बघा. आता आपण हा जळालेला कोळसा थोडा ह्या साईडला टाकायचा होता. मस्तपैकी आता जाळी ठेवूया त्याच्यावर. जाळी तापली की त्याच्यावर आपण तेल वगैरे लावूया आणि मग आपले सगळे मॅरिनेशनचे जे खेकडे चिकन आहे ते ठेवूया त्याच्यावर. हाँ खेकड़ा अभी भी जिंदा है, ये देख ना हिल रहा है. देख ये देख, इस खेकड़े को अमर रहने का जीवन दान है, अब बस पेट के अंदर वो मरना चाहिए. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपलं चिकन रान खेकडे रोस्ट होत आहेत. ॲक्च्युली दुसऱ्या पद्धतीने आपण हे कुक करणार होतो, पण काय झालं की कोळशाची जी टेस्ट असते जी ह्या नॉनव्हेजवर येते ती खूप जबरदस्त लागते. खेकडे पलटी करूया वगैरे. अरे रे क्या डिज़ाइन आया ना उसके ऊपर. तेल लगाए तो क्या मस्त इजीली चिटका भी नहीं, वो पलटी हो गया इजीली. वाह, मतलब आज तेल लगाने का फायदा हो गया रे. वाह, खतरनाक खतरनाक. चिकन आणि खेकडे दोन्ही एकदम व्यवस्थित रोस्ट होत आहेत. वाह, काय झालंय चिकन जबरदस्त. इससे बोलते हैं कुकिंग. चिकन मधनं तेल बघा कसं खाली येतंय, विरघळून खाली पडतंय तेल कोळशावर. त्याच्यामुळे कोळसा जो तो अजूनच जळतोय. चिकन रोल सारखं काय शोरमा काहीतरी बोलतात बघा त्याला, तसं काहीतरी आपण करणार आहे. त्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागेल आधी बारीक, कांदा पण बारीक कट करावा लागेल. ॲक्च्युली तब्येत खूप जाम आहे. 6-7 दिवस झाले एवढी धावपळ होती ना. चाकू को धार नाही की टमाटो मजबूत आहे. काकडी तरी कमीत कमी आपल्याला बारीक कट करता येईल.
इसी तरह हमारे केकड़े और चिकन रान तैयार हो चुका है, उसे हम साइड में उतार लेंगे, नहीं तो जल जाएगा। कैमरा नींबू डालेंगे, थोड़ी पेपर पावडर डालेंगे, थोडं मीठ घालूया, थोडंच घालूया मीठ आणि थोडीशी पेपर पावडर घालूया सॅलडमध्ये. मस्तपैकी मिक्स करून घेऊया. हे मस्तपैकी आलं आपलं चिकन आणि खेकडा आणि त्याच्यासोबत आहे हे सलाड, चपात्या. बाय ग असली मजा. ही चपाती आपण आणली होती, तर हे सलाड मस्तपैकी आपण याच्यावर ठेवणार आहोत, एकदम असं फॉरनरसारखं. एक नंबर. हा हा काय शिजलं आहे बघा, जबरदस्त, एकदम इझिली निघतं, क्रिस्पी झालं एकदम, काय मस्त क्रिस्पी झालं आहे बघा. हे सगळं मस्तपैकी आपण टाकून घेतलं याच्यावर, असं रोल करून घ्या तुम्ही. हे आपलं चिकन रोल तयार झालं आहे. सॉस असतं तर आणखीन चांगलं लागलं असतं, पण विदाउट सॉस आपण खाऊया. जवाब नाही, जबरदस्त, इतकं मस्त रोल झालं ना चिकन. त्याचे जे पीसेस येतात ना, म्हणजे जे क्रिस्पी पीसेस लागतात ना खाताना, एक नंबर लागतात. आणि त्यासोबत सलाड पण क्रंची आहे, म्हणजे त्या काकडीचा करकर आवाज जो येतो ना त्याच्यासोबत खूप मस्त लागतंय. पेपर पावडरमुळे तर आणखीनच भारी लागतंय. लहान मुलांना पण आवडण्यासारखी गोष्ट आहे. शेवटचे जे पीस राहतात ना, हेच खायला अवघड पडतं. याच्यामध्ये बरंच काही जमलेलं असतं खाली, पकडायला काय नसतं ना, त्यामुळे जर अवघड पडतं खायला. काहीतरी वेगळं म्हणून आपण दही टाकूया, दही घालूया सलाडमध्ये. राहिलेलं जे होतं चिकन आधीचं, त्यातलं मांस आपण ह्या गरम केलेल्या चपातीवर टाकलं आहे. याच्यावर परत आपण हे दहीवालं सॅलड टाकणार आहोत. फक्त ह्यावेळेस दही ॲड केलं आपण. कडक झाले, पण याची पण आपली एक वेगळीच मजा आहे. चपाती गरम केल्यामुळे त्या चपातीला पण तंदुरी कोळशाचा टेस्ट आला आहे. एवढं मी खात नाही, पण आज खातोय कारण की हे वेस्ट जाणार आहे. मला वाटलं आपल्यासोबत संभा आणि किशोर होते, ते पण खातील, पण गणपतीमुळे ते नाही खात आहे. आणि मी आणि फक्त तन्वीरच राहिलो आहे, त्यामुळे काही करून आपल्याला हे जे सगळं आपण आणलं आहे ते संपवावं लागणार आहे, नाही तर ते फेकण्यामध्ये जाईल. एक वाजून गेला आहे रात्रीचा. मसाला बहुत जबरदस्ती वगैरे नाही खाते, पण ते झालंच इतकं भारी लागतं. भूक पण खूप दाबून लागली आहे, म्हणजे एवढी मेहनत केल्यानंतर ना भूक तर लागतेच. आणि मेन सॅटिस्फॅक्शन आहे म्हणजे पैसे वाचण्याचं सॅटिस्फॅक्शन आहे आपलं. त्यामुळे हे खूप मस्त वाटतंय. चिकन लेग पीस, रोल पराठा और सलाद, बहुत बढ़िया टेस्ट सर, बहुत बढ़िया. रोल पराठा नहीं पहले नहीं खाया सर, बहुत मजेदार. हाँ, होटल में भी नहीं मिलता ऐसा, जो क्वालिटी आज अपने को यहाँ मिली युवक सर के हाथों से. इतना बढ़िया लग रहा खाना, कुछ समझ में नहीं आ रहा. बस दिल कर रहा है, बस खाते जाओ. काय मस्त रोज झाला. आता हा टेस्ट करूया. सर्वात आधी नांगा, आपली जी फेवरेट गोष्ट आहे ती टेस्ट करूया. वा, काय इझिली तुटला आहे नांगा. हे बघा, आवाज बघा. सॉरी, इकडे आवाज आहे, इकडे माहिती. त्याच्यामधलं हे बघा काय मस्त झालं. ॲक्च्युली मी तोडलं नाही व्यवस्थित. खूप बरं वाटतं, म्हणजे इतक्या दिवसातून मी आज खेकडे खातोय ना. ॲक्च्युली विकत घेऊन खाणं तर परवडणारच नव्हतं. आता त्याची बॉडी बघूया कशी झाली. बॉडी मला वाटतं ना ही मस्तपैकी रोज झाली, चावून इझिली खाता येईल आपल्याला. जे मी विचार केलं, म्हणजे इतकं क्रिस्पी झालं, त्याचं हाडकं बिडकं सगळं चावून तुम्ही बॉडी संपवू शकता. त्याच्यासोबत थोडंसं सॅलड तुम्ही बघू शकता. इतकं इझिली मी चावून हे सगळं संपवतो. गिळतोय. हे होती असली तंदुरी खेकड्याचा पाय. खेकड्यातून अजूनही वाफ निघते बघा. नांग्यासोबत आपण पूर्ण खेकडा जो आहे ना तो चावून खाल्ला, पूर्ण नांगा पण चावून खाल्लाय. बोंबील भाजून खाल्ल्यासारखं वाटतंय. हा पेंदा आहे. खेकड़ी. रे 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 लोचा हो गया. ओके, हळद आली. जास्त पडली हळद. दादा कोंडके पिक्चर कोणी बघितले? दादा कोंडकेचे पिक्चर हिंदी पिक्चर पण आहे. एक चांगला पिक्चर आहे ना, अंधेरी रातों में दिया तेरे हाथों में. दिया म्हणजे लाईट.